राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष पद्माकर पाटील उर्फ आप्पासाहेब पाटील यांचा 72वा वाढदिवस गणेशवाडीतील त्यांच्या निवासस्थानी उत्साहात साजरा करण्यात आला। घरातील गृहिणींनी त्यांचे औक्षण केले। वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला। नाशिक पूर्वचे उमेदवार आमदार बाळासाहेब सानप यांनी वाढदिवसाला उपस्थित राहून आप्पासाहेब पाटील यांना फेटा बांधून त्यांचा सत्कार केला, तसेच त्यांचा आशीर्वाद घेतला। आमदार सानप यांनी यावेळी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। पाटील काकांचा आज 73वा वाढदिवस एक कौटुंबिक पद्धतीने आणि सगळ्यांनी करण्याचं ठरवलं। गेल्या अनेक वर्ष समाजकारण असेल, राजकारण असेल किंवा धार्मिकतेचा कार्यक्रम असेल, कुंभमेळा असेल, दिंडीचा कार्यक्रम असेल किंवा शांतता समितीचा कार्यक्रम असेल, असे एक आगळेवेगळे कार्यक्रम वर्षभर काकांच्या माध्यमातून होत असतात। आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना, साधू संतांना एकत्र घेऊन वेगवेगळे उपक्रम ते राबवित असतात। शांतता समितीचा मी कार्यकर्ता म्हणून गेले अनेक वर्ष काकांच्या माध्यमातून मी माझं काम उभं केलं। गेले 25-30 वर्ष यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या मदतीने या शहरामध्ये वेगवेगळ्या पदावरती असो की मी आज आमदार असो, अशा माध्यमातून काम केलेलं आहे। अनेक कार्यकर्ते जोडण्याचं काम काकांनी केलेले, तोडण्याचं काम केलेलं आहे। जर कोणी तुटत असेल तर त्यांना जोडण्याचे त्यांनी प्रयत्न केलेले। त्यामुळं त्यांची जरी आज 72-73 वय झालं असत, परंतु आम्ही पुढचे 75 वर्षाचा कार्यक्रम आम्ही आमचे कार्यकर्ते, आम्ही आमचे मित्र मंडळ एक चांगला असा कार्यक्रम, आमची ती इच्छा आहे आणि ती काकांकडे आम्ही संमती मागणार आहे। काकांची संमती घेऊन त्यांच्या कार्याचा अहवाल, त्यांचं जीवनपट किंवा ते एक चांगलं त्यांचं पुस्तक आम्ही काढण्याचं ठरवलेलं आहे आणि ते भविष्यामध्ये काकांच्या हातून जसे आत्तापर्यंत आम्हाला आशीर्वाद रूपे आशीर्वाद दिलेला आहे, सेवा करण्याची संधी दिलेली, असाच आशीर्वाद त्यांनी आम्हाला अजून 25, 30, 40 वर्ष द्यावा आणि दरवर्षी आम्हाला त्यांचा वाढदिवस करण्याची आम्हाला संधी मिळावा, अशी भगवानचरणी मी प्रार्थना करतो आणि मी त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो।
याप्रसंगी ज्योतिष विशारद बाबूराव दवडे, कैलास सोनवणे, शंकरराव बर्वे, सचिन कांडेकर, प्रमोद गर्गे, मानिनी कंसारा, राजेंद्र सैनानी, राहुल बर्वे आदींसह ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहून आप्पासाहेब पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे, नाशिक.